नमस्कार मित्रांनो, तर उद्यासाठी आपण काही स्टॉक पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. तर व्हिडिओ थोडे लेट येतील उद्यापासून. तर उद्यासाठी हा ट्रेड आहेत काही जे की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आहेत. तर निफ्टीमध्ये फर्स्ट ट्रेड जो आहे तो आहे उद्यासाठी साईडवेजच असेल किंवा ही रेंज आहे 22,800 ते 22,400 यामध्ये जर ओपन झाले मार्केट तर साईडवेजच राहणार. बँक निफ्टीमध्ये पण साईडवेजच आहे कारण की खूप मोठी रेंज झाली आणि मार्केट हे इंडिसिजन आहे, त्यामुळे कुठल्या साईडला ब्रेक करायला सांगता येत नाही. रिलायन्स खूप वीक झाला आहे स्टॉक, जेणेकरून निफ्टी पण त्यामुळे पडत आहे. तरी रिलायन्स हे सपोर्ट लेवलला आला आहे, त्यामुळे उद्यासाठी हा साईडवेज किंवा अपसाईड मूव्ह करू शकतो कारण की सेकंड टाईम हा सपोर्टला आला आहे. तर काही स्टॉक आहेत जे की बाईंगसाठी आणि सेलिंगसाठी आहेत. तर आपला फर्स्ट स्टॉक जो आहे तो आहे कोटक, जो की आहे सेलिंगसाठी. या स्टॉकमध्ये खूपच सेलिंग आहे कारण की हा स्टॉकमध्ये काहीतरी न्यूज आली आहे, त्यामुळे हा स्टॉक कंटिन्युअसली खाली पडत आहे. तर तुम्ही उद्या 15,445 या लेवलच्या खाली सेल करू शकता. सेकंड स्टॉक आहे रॅम्को. रॅम्को सिमेंट यामध्ये तुम्ही सेलिंग करू शकता. हा पण स्टॉक खूप चांगला आहे सेलिंगसाठी. 772 या लेवल खाली तुम्ही सेल करू शकता. थर्ड स्टॉक जो आहे तो आहे SRF, तो पण सेलिंगसाठीच आहे. तर यामध्ये पण तुम्ही 22,066च्या खाली 25,66 लेवलच्या खाली सेल करू शकता. फोर्थ स्टॉक आहे LNT, हा पण सेलिंगसाठी स्टॉक आहे. काही बाईंगसाठी स्टॉक पाहूयात, ज्यामध्ये कोल इंडिया, हा बाईंगसाठी स्टॉक आहे, त्यामुळे 475 लेवलला ओपन तुम्ही वर बाय करू शकता. थर्ड स्टॉक आहे सेकंड स्टॉक आहे NMDC. हा स्टॉक खूप चांगला आहे बाईंगसाठी. तुम्ही यामध्ये 269 लेवलच्या वर बाय करू शकता. थर्ड स्टॉक आहे अल्केम. तर हा पण स्टॉक खूप चांगला आहे. 4,905 या लेवलच्या वर तुम्ही बाय करू शकता.